नमस्कार मित्रांनो, मी पूनम देशमुख। मित्रांनो, महत्त्वाची न्यूज आहे। जर तुमच्याकडे एचपीचा गॅस सिलेंडर आहे तर त्याची ई-केवायसी करणं गरजेचं आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुमची सबसिडी बंद होऊ शकते। लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। एचपी गॅसची ई-केवायसी कशी करायची आहे हे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ॲप ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ॲप ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे एचपी पे। एचपी पे सर्च केल्यानंतर ते ॲप इन्स्टॉल करायचं आहे। एचपी पे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर हॅपी विथ एचपी पे असं पेज दिसेल। नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तिथे आपल्याला स्किप बटनवर क्लिक करायचं आहे। स्किप केल्यानंतर इथे आपल्याला लॉग इन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन दिसतील। इथे आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही नवीन यूजर असाल तर तुम्ही रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे। रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल, रजिस्टर न्यू यूजर। तर इथे ज्याच्या नावावर गॅस सिलेंडर आहे त्याची ई-केवायसी करायची आहे, त्याची इथे माहिती भरायची आहे। तर काय करायचं आहे, टायटलमध्ये सिलेक्ट करायचं आहे मिस्टर आहात का मिसेस आहे ते इथे सिलेक्ट करा। नंतर 2 नंबर ऑप्शनला त्याचं फर्स्ट नेम म्हणजे पहिलं नाव टाका। नंतर 3 नंबर ऑप्शनमध्ये त्याचं लास्ट नेम टाका। 4 नंबर ऑप्शनमध्ये त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो मोबाईल नंबर टाकलाय त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP येईल, तो इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे, इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि खाली पिनकोड टाकायचा आहे। ईमेल ID असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या। रेड स्टार मार्क आहेत ते तुम्हाला मॅन्डेटरी कंपल्सरी भरायचे आहेत। डिक्लेरेशनवर टिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करून सबमिट करा। इथे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर विथ एचपी पे असा मेसेज येईल, तिथे ओके करायचं आहे आणि इथे आपल्याला एक एमपिन सेट करायचा आहे। 4 डिजिटचा एमपिन सेट करा इथे, जो तुमच्या लक्षात राहील असा तिथे एमपिन सेट करा। परत खाली प्लीज कन्फर्म 4 डिजिट न्यू एमपिन, परत सेम तोच एमपिन तिथे टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे। परत सबमिट करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर एमपिन क्रिएटेड सक्सेसफुली, प्लीज यूज एमपिन फॉर नेक्स्ट लॉग इन असा पॉपअप बॉक्समध्ये मेसेज येईल, तिथे आपल्याला ओके करायचं आहे। एमपिन हा क्रिएट झालेला आहे आणि नेक्स्ट लॉग इनसाठी हा एमपिन यूज करायचा आहे। नंतर नेक्स्ट पेज ओपन होईल, लॉग इन विथ एमपिन। इथे आपल्याला मगाशी जो क्रिएट केलेला एमपिन आहे 4 डिजिटचा, तो इथे टाकायचा आहे। आता आपलं ॲप ओपन झालेलं आहे। ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा आधीच केलं असेल तर त्यांनी डायरेक्टली लॉग इन बटनवर क्लिक करून लॉग इन करू शकता। इथे काय करायला लागेल, तुम्हाला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली रिमेंबर मीवर टिक करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। पण याआधी तुम्ही रजिस्टर केलं असेल तर ही प्रोसेस करायची आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल, जो तुम्ही मोबाईल रजिस्टर केला आहे त्यावरती तो OTP येईल। तो OTP 6 डिजिटचा असणार आहे, तो इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे। प्रोसीड बटनवर क्लिक केल्यानंतर ॲप ओपन होईल। हे असं ॲप असणार आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, KYC इन्फो रिक्वेस्टमध्ये जाऊन चेक करायचे आपली KYC कंप्लीट आहे की पेंडिंग आहे। तर इथे बघा, युअर ई-केवायसी इज पेंडिंग, तर इथे ई-केवायसी पेंडिंग आहे। तर आपल्याला ई-केवायसी कंप्लीट करण्यासाठी काय करायचं आहे, तर चला पाहूयात पुढे। तर आता काय करायचं आहे, ई-केवायसी ऑप्शनमध्ये जायचं आहे, त्यावरती क्लिक करायचे आहे। ई-केवायसी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल,
इन ऑर्डर टू यूज eKYC प्लीज डाउनलोड द आधार फेस RD ॲप. तर इथे आपल्याला काय करायचे, आधार फेस RD ॲप इन्स्टॉल करायचं आहे. तर ते तुम्ही ओके बटनवर क्लिक करून डाउनलोड करू शकता, नाहीतर प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करू शकता. तर हे ॲप आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे ते डाउनलोड करायचं आहे. आधार फेस RD ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर परत ॲपमध्ये जाऊन eKYC ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. eKYC हा ऑप्शन तुम्हाला LPG ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला eKYC ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण मगाशी आधार फेस RD ॲप डाउनलोड केल्यामुळं हे पेज दिसेल. तर इथे आपल्याला डिक्लेरेशनवरती टिक करायचे आहे आणि कॅप्चर फेस या बटनवर क्लिक करायचं आहे. कॅप्चर फेस यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझर. तर इथे काय लिहिलं ते संपूर्ण वाचून घ्यायचं आहे. तर याच्यात काय लिहिलेलं आहे, फेस स्कॅन करताना चेहऱ्यावर जो चष्मा आहे तो काढायचा आहे आणि 3-4 वेळा डोळे मिचकवायचे आहे, म्हणजे उघडझाप करायचे आहेत आणि स्वच्छ उजेडामध्ये कॅमेरा पकडायचा आहे. टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे आणि त्या डिक्लेरेशनवरती टिक मार्क करून प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपला फेस स्कॅन करायचा आहे. 2 मिनटं थांबून ते कॅप्चर करतं. स्कॅन करताना चेहऱ्यावर चष्मा नको आणि डोळे उघडझाप करायचा आहे. तर आपली ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि बघा eKYC डन सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. अशा प्रकारे HP गॅसची eKYC कंप्लीट झालेली आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.